नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट नंबर 38 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रमैत्रिणींनो, आपला हा जो उपक्रम आहे याला जी आपण सर्वजण साथ देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार। नेहमीप्रमाणे आपले आजचे पॉडकास्ट हे काही चालू घडामोडींवर आधारित असणार आहे की वारकरी संप्रदायाचा जगद्गुरु तुकोबारायांचा विचार सांगताना आपण केवळ मानवतेचा आणि शिकवणुकीचा विचार केलेला आहे हे आजच्या पॉडकास्ट वरून आपल्याला लक्षात येईल। 16 सप्टेंबर 2024 ला ईद ए मिलाद हा सण सर्व मुस्लिम बांधव अतिशय उत्साहाने साजरा करत आहे। आपल्याला प्रश्न पडेल की वारकरी आणि समतावादी विचाराला वाहिलेल्या आपल्या पॉडकास्ट मध्ये इस्लामचा समावेश किंवा ईद या सणाचा काय संबंध आहे। मित्रमैत्रिणींनो, जेव्हा आपण हे पूर्ण पॉडकास्ट ऐकाल तेव्हा आपल्या हे लक्षात येईल की जगद्गुरु तुकोबारायांचा विचार आणि भारतातील इस्लामचा विचार याच्यामध्ये काय साम्य आहे, यांच्यामध्ये कोणकोणती अन्योन्य प्रक्रिया झालेली आहे। त्यामुळे आजचे पॉडकास्ट हे अतिशय क्रांतिकारी आणि ऐतिहासिक होणार आहे। आजपर्यंत कुणीही या दोन विचारांची तुलना किंवा या दोघांचा असलेला परस्पर संबंध यावर सविस्तर भाष्य केलेलं नाही। त्यामुळेच आजचे पॉडकास्ट हे ज्याप्रमाणे वारकरी संप्रदाय हा त्यांचा धर्मांतर न करता सोपा आणि सहज करतो, त्याचप्रमाणे इस्लाम सुद्धा ज्यांनी सोपा, सहज आणि सामान्यांच्या आवाक्यात आणला, स्थानिक विचारांची, तत्वांची त्याला जोड दिली आणि त्यामध्ये एक ऐतिहासिक भर टाकली आणि या देशाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं, असा इस्लाम मधील पंथ म्हणजे सूफी पंथ। आणि आजचे आपले पॉडकास्ट हे पूर्णपणे सूफी आणि वारकरी संप्रदायाला समर्पित केलेले आहे। तर चला वेळ न दवडता आजच्या आपल्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया। ईद ए मिलाद हा सण इस्लामी मान्यतेप्रमाणे आणि त्यांच्या कॅलेंडर प्रमाणे ज्याला हिजरी सण म्हणतात त्यानुसार रबीउल अव्वल महिन्याच्या 12 तारखेला इस्लामचे संस्थापक पैगंबर मोहम्मद साहब यांचा जन्मदिवस हा ईद ए मिलाद, जिला ईदों की ईद असंही म्हटलं जातं, म्हणून साजरा केला जातो। या दिवशी सर्व मुस्लिम बांधव एक जुलूस काढतात आणि सर्वत्र सुख शांती टिकून राहावी यासाठी प्रार्थना करतात। या इस्लाम मधील स्थानिक जीवन, स्थानिक विचार यांच्या प्रभावाने आणि इस्लाम मधीलच विविध संतांच्या प्रेरणेने एक नवीन विचार, इस्लामच्या मूळ तत्वांना धक्का न लावता ज्याला आपण लोकलायझेशन म्हणू शकतो, असं करणारा सूफी हा संप्रदाय पुढे आला। सूफी संप्रदाय फक्त भारत देशच नाही तर संपूर्ण जगभर आहे, परंतु आपला जो आजच्या पॉडकास्टचा फोकस असणार आहे हा फोकस प्रामुख्याने भारतातील सूफीवाद आणि वारकरी तत्वज्ञान आणि त्यांचे विचार यांची कशी जवळची सांगड आहे, यांचा एकमेकावर कसा प्रभाव झालेला आहे, आपापलं वेगळेपण जपून मानवतेच्या कल्याणासाठी त्या दोन्ही पंथांनी कसं काम केलेलं आहे याची आपण चर्चा आजच्या पॉडकास्टमध्ये विशेष करून करणार आहोत। सूफीवादाचे प्रामुख्याने 2 प्रवाह मानले जातात। पहिला म्हणजे एक महान खुरासान सूफीवाद, त्यामध्ये इराण, इराक, सिरिया, स्पेन, आफ्रिका या देशातील सूफीवादाचा समावेश होतो। तर पूर्वी सूफीवादामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, साऊथ एशिया, चीन या देशांचा समावेश होतो। आपला प्रामुख्याने भर हा पूर्वी सूफीवादावर असल्याने आपण याचाच जास्त विचार करणार आहोत। बाकींची केवळ हलकीशी ओझरती ओळख आपण या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत। पूर्वी सूफीवादाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यावर या देशामध्ये काही 100 वर्षांपासून असलेला बौद्ध धर्म, हिंदू धर्म, त्यांचं तत्वज्ञान, विशेषतः त्यांचा गूढवाद, मिस्टिक थॉट आणि अहिंसा या तत्वाचा समावेश आपल्याला या पूर्वी सूफीवादामध्ये झालेला दिसून येतो। भारतात इस्लामचं आगमन इसवी सनाच्या 7व्या शतकापासून झाले असं मानतात। पश्चिम किनारपट्टीच्या बंदरावरून मध्य पूर्वेतील देशांचे व्यापार करताना त्या ठिकाणचे अरब व्यापारी भारतात आले आणि भारताला त्या व्यापाऱ्यांच्या धर्माचा, त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या चालीरीतींचा परिचय झाला। उत्तरेकडून आक्रमक येण्याच्या पूर्वी हा व्यवसाय अतिशय बिनदिक्कत सुरू होता। अगदी अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य जेव्हा स्थापन झालं होतं तेव्हा सौदी अरब मधील व्यापारी भारतामध्ये व्यापाराला येत होते
आणि त्यांच्याशीही त्यांचा संपर्क होता. किंबहुना छत्रपती संभाजी राजे हे त्यांची भाषा जाणत होते, समजून घेत होते. याचाही संदर्भ त्यांच्या इतिहासामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. किंबहुना अरबी समुद्रातील एक बेट मिळवण्यामध्ये त्यांनी त्यांची मदत घेतली होती. यावरून हे संबंध किती पुरातन आहेत हे आपल्या लक्षात येते. भारतात साधारणपणे 1000 वर्षांपासून सुफीवादाचा प्रसार झालेला आहे. आपण चर्चा केल्याप्रमाणे 7व्या-8व्या शतकात भारतात इस्लामचा प्रवेश झाला आणि उत्तरेमध्ये जेव्हा सुलतानशाहीची राजवट दिल्लीच्या गादीवर आली तेव्हापासून सुफींचा प्रभाव वाढत गेला. तुर्की आणि अफगाण राज्यकर्ते यांच्या पर्शियन प्रभावाने इस्लामच्या अस्तित्वावर त्याचा मोठा प्रभाव निर्माण झाला. समुद्रमार्गे व्यापारी, धर्मप्रचारक, उपदेशक किनारपट्टीवर आले आणि स्थायिक झाले. सुफी लोकांचा अभ्यास करताना त्यांच्या तारिका हा एक अरबी शब्द आहे, जो की सुफीवादाचा धार्मिक क्रम म्हणजे कशा पद्धतीनं सुफीवादाचा प्रसार, गुरु शिष्य परंपरा पुढे चालत आलेली आहे हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतं. किंबहुना आपण त्याला त्याचा इतिहासही म्हणू शकतो. या ठिकाणी पुन्हा भारतीय संस्कृतीचा, वैदिक तत्वज्ञानाचा, बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला दिसतो. कारण गुरु शिष्य परंपरा ही बौद्ध आणि वैदिक काळापासून भारतामध्ये चालत आलेली होती आणि ती परंपरा सुफींनी स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. इस्लाममध्ये फक्त एकच प्रेषित आहेत, मोहम्मद पैगंबर, आणि सर्वांनी त्यांची शिकवण अंगीकारावी असं सांगितलेलं असताना सुद्धा सुफींमध्ये गुरु शिष्य परंपरा आली. याचं कारण म्हणजे स्थानिक लोकभाषा, जीवन पद्धती यांच्याशी त्यांनी केलेलं अनुकूलन. त्यानंतर सुफी काय काम करतात तर आणखीन एक त्यासाठीचा शब्द आहे, तो म्हणजे हकीका शोधण्याचा उद्देश. हकीका म्हणजे काय तर अंतिम सत्य, जीवन जगण्याचं अंतिम सत्य काय आहे हे शोधणं म्हणजे हकीका. हे सुद्धा आपल्याला बौद्ध आणि भक्ती संप्रदायामध्ये, भक्ती तत्वज्ञानामध्ये दिसून येते. मोक्षाची प्राप्ती करणे, निर्वाणाची प्राप्ती करणे हे अनुक्रमे वैदिक धर्म आणि बौद्ध धर्मामध्ये अंतिम सत्य मानलं जातं. अगदी तशाच प्रकारचं अंतिम सत्य म्हणजे हकीका हे प्राप्त करणं हे सुद्धा सुफींनी समाजामध्ये बिंबवलं, त्यांच्या मताचा प्रचार केला. सुफी म्हणजे काय तर मस्जिदच्या बाजूला असलेल्या चबुतऱ्यावर बसून आपल्या मताचा प्रचार प्रसार करणारे लोक. सूफ म्हणजे चबुतऱ्यावर बसून प्रचार प्रसार करणारे लोक असं मानलं जातं आणि त्यावरून त्यांना सुफी हे नाव पडलं असावं असं मानलं जातं. त्याचप्रमाणे घोंगडीवर बसून किंवा लोकरी शाल पांघरून मार्गदर्शन करणारे लोक म्हणजे सुफी असं सुद्धा मानलं जातं. अशा प्रकारे सुफींच्या तारिकामध्ये 2 कॉन्सेप्ट्स आहेत. एक आहे मुर्शिद म्हणजे जे मार्गदर्शक, आणि दुसरे आहेत ते म्हणजे मुरीद, आणि त्याचं अनेक वचन मुरीदीन. मुरीदीन म्हणजे त्यांचे भक्त. त्याचबरोबर फकीर नावाची सुद्धा संकल्पना आहे. फकीर म्हणजे कोण तर देवाच्या ज्ञानाची इच्छा ज्याला आहे त्यांना आपला सर्व संग त्याग करून फिरणे, देवाच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे म्हणजे फकीर. आणखीन एक संकल्पना आहे ती म्हणजे दरवेशी. पांढरे कपडे घालून ईश्वराच्या भक्तीत तल्लीन झालेले हे लोक पुन्हा ईश्वराशी तादात्म्य पावण्यासाठी किंवा तादात्म्य पाहून भक्तीचा प्रचार प्रसार करत आपल्याला फिरताना दिसून येत. या सर्व संकल्पनांची चर्चा एवढ्यासाठी आपण केलेली आहे की आज सुफी म्हणजे काय हे समाजाला माहीत नाही. ते काय काम करतात, त्यांनी देशाच्या इतिहासामध्ये काय योगदान दिलेलं आहे याचीही कल्पना कोणाला नाही. समाजाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे, फार मोठा रोल आहे. त्याची ओळख आजच्या पिढीला करून देण्यासाठीच हा पॉडकास्टचा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि त्यासाठीच आपण सुफिझमवर आज पॉडकास्ट करत आहोत. मोहम्मद बिन कासिम याने स्थानिक राजा दाहिर याचा पराभव केला, सिंध मुलतान जिंकले आणि मग अशा प्रकारे मुस्लिम राजाशी भारतीय लोक पूर्णपणे जोडले गेले. यापूर्वी 900 वर्ष भूमध्य सागरीय जग आणि आग्नेय आशिया यांना जोडणारा मार्ग होता आणि तो टिकलाही होता. इसवी सन 901 मध्ये सुबुकातिगिन याने गजनाह येथे तुर्क पर्शियन राज्य स्थापन केलं आणि त्याचा मुलगा महमूद याने त्याचं राज्य पंजाब पर्यंत वाढवलं आणि भारताची अनेक वेळा लूट केली. त्यानिमित्ताने त्याचा भारतीय लोकांशी संपर्क आला आणि त्याच्यासोबत सुफी विचारही भारतामध्ये आला. अशा प्रकारे पर्शियन प्रेरित मुस्लिम संस्कृती त्याने स्थापन केली, ती त्याच्याकडेही राहिली आणि भारतामध्ये आली. त्यानंतर घुरीड गट म्हणजेच मोहम्मद घुरी ज्याला आपण म्हणतो, त्याने गझनीला मागे टाकून अजमेर, बनारस, कन्नौज, बिहार ताब्यात घेतला आणि इथपर्यंत त्याचा विस्तार झाला. अर्थात हा साम्राज्य विस्तार करताना त्याच्या सोबत आलेला त्याचा धार्मिक विचार म्हणजेच हा सुफी विचार सुद्धा भारतामध्ये आला.
त्यांनी अरब आणि पार्शियन ग्रंथाचे कुराण, हदीस, कॉर्प्स, सुफी साहित्य यांचा स्थानिक भाषांमध्ये अनुवाद केला आणि अशा पद्धतीनं देशभर इस्लामीकरण वाढले. इस्लामीकरणाला आणि सुफींना खरी गती मिळाली ती म्हणजे दिल्लीच्या सुलतानशाहीमध्ये. 1206 ते 1526 ज्याला रफ्तारची दिल्ली असं म्हटलं जातं, 5 वंश यांनी राज्य केलं आणि या सर्वांनी सुफिझमला प्रोत्साहन दिलं. त्यामध्ये मामलूक म्हणजेच गुलाम, खलजी, तुगलक, सय्यद आणि लोधी या सर्वांनी राज्य केलं. राज्याला स्थिरता आली आणि सुफींचा प्रभाव संपूर्ण देशभर पसरला. आणखीन एक घटना घडली ती म्हणजे मंगोल आक्रमकांपासून वाचण्यासाठी मध्य आशियातील लोकांनी दिल्ली सुलतानशाहीचा आसरा घेतला आणि त्यांची संस्कृती, त्यांचे विचार, त्यांच्या जीवन पद्धती या सर्वांचा परिचय दिल्लीतल्या लोकांना झाला आणि त्यामध्ये धार्मिकता सुद्धा आली आणि या धार्मिकतेसोबतच सुफीवाद सुद्धा भारतामध्ये आला. भारतीय परंपरा किंवा विदेशी परंपरा या सर्वांचा मिलाफ करणारा, या सर्वांना जोडणारा घटक म्हणजे सुफीवाद. या सुफीवादामध्ये जरी इस्लाम शक्तिशाली असला, त्यामध्ये धार्मिक विद्वान उलेमा यांचं प्रस्थ असलं, तरी पुढे ते गूढवादी झाले, मिस्टिक झाले, ज्याला की त्यांच्या भाषेमध्ये मशेख असं म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये वैदिक आणि बौद्ध तत्वज्ञानांचा, विचारांचा प्रभाव पडला आणि तो वाढला. सन 1901 ते 1151 दिल्लीच्या सुलतानांनी मदरसा नावाच्या शाळा काढल्या, ज्या मस्जिदीला जोडून असत आणि त्यामध्ये कुराण, हदीस यांची शिकवण दिली. त्यांच्या अभ्यासाला प्रोत्साहन दिलं आणि त्यातूनच पुन्हा सुफीवादाची शिकवण वाढली. त्यांचा उद्देश परमात्म्याची चेतना सुधारणे, धार्मिकतेची तीव्रता वाढवणे आणि मानवतावादी वृत्ती वाढवणे असा त्यांचा उद्देश होता. सुफीचा प्रसार होण्याचं आणखी एक कारण म्हणजे सुफी खानकाह. या ठिकाणी त्यांनी धर्मशाळा, लॉज, शयनगृह, ज्याला की जमातखाना असं म्हटलं जातं, आपल्याकडे जसे आज समाज मंदिर आहे तसं त्यांनी खानकाह काढले. कदाचित समाज मंदिरांची उत्पत्ती या खानकाह पासूनच झालेली असावी. याला शासकीय महत्व नाही, मात्र शासनाकडून किंवा राज्यकर्त्यांकडून त्यांना वित्तीय अनुदान, ज्याला की वक्फ असं म्हटलं जातं, ते मिळालं आणि त्यामुळे सुफीवाद अजून दृढ झाला. यामध्ये एक मुर्शिद, मार्गदर्शक, त्याचप्रमाणे काही शिक्षकही असायचे. त्यांना मास्टर शिक्षक किंवा त्याला शेख असं म्हटलं जायचं आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांचं अतिशय परिदृढ नातं पुन्हा येथे गुरु शिष्य परंपरा आपल्याला वाढताना दिसून येते. त्यामध्ये त्यांनी इस्लामची आचारसंहिता, अदब या सर्वाचा प्रसार आणि प्रचार केला आणि लोकांना समजून सांगितलं की अदब हे उच्च प्रतीचे जीवन जगण्यासाठी किती आवश्यक आहे. पर्शियन सुफी संत नज्म अल दिन रझी यांनी पाथ ऑफ गॉड्स बॉन्ड्समन फ्रॉम ओरिजिन टू रिटर्न हा ग्रंथ लिहिला आणि हळूहळू त्याचा प्रसार संपूर्ण देशभर झाला. सुफी साहित्य हे इतिहासाचे सुद्धा साधन आहे. भारतातील चिश्ती ऑर्डरचे जे सुफी संत आहेत त्यांनी विनम्रता, मोफत भोजन सेवा, मानसिक आधार आणि जातीशिवाय धर्म असू शकतो या सर्वाचा प्रचार केल्यामुळे त्यांच्याकडे समाज आकृष्ट झाला. भारतीय सुफी ऑटोमन साम्राज्यातही आपल्याला आढळून येतात. त्यात त्यांना हिंदी टेक टेलर किंवा होरहोर टेक्के असं म्हटलं जातं. सुफी तारिका म्हणजेच त्यांचा इतिहास, त्यांची वंशावळ, त्याला सिलसिलास असं म्हटलं जातं. त्यामध्ये काही महत्वाच्या सुफी सिलसिलास यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ आणि भारतामध्ये असणाऱ्या 2 चिश्तियाह आणि कादरिया यांची आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. तर चला आपण त्यांच्या वेगवेगळ्या उपपंथ आणि त्यांचे संस्थापक यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. पहिला पंथ आहे मदारिया. उत्तर प्रदेश, मेवाड, बंगाल या ठिकाणी तो पसरला आणि याचे संस्थापक सय्यद बदिउद्दीन शाह मदार. दुसरा आहे कादरियाह. हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला, महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतो. याचं मूळ साऊथ एशिया आहे, इराक. अब्दुल कादिर गिलानी यांनी त्याची स्थापना केली. त्यानंतर तिसरा रजाकिया, मूळ इराण. शेख सय्यद रजाक संस्थापक आहे. त्यानंतर चौथा आहे शादिलिये. इमाम नुरुद्दीन अबू अल हसन अली ऐश सादिली रजी यांनी त्याची स्थापना केलेली आहे आणि मस्जिद अल हरम मक्का या ठिकाणी त्याची स्थापना झाली होती. याच्या 70 शाखा आहेत. त्यानंतर चिश्तियाह, मध्य आशिया, पर्शिया या ठिकाणी त्याची स्थापना झाली होती. अबू इशाक शमी अफगाणिस्तान यांनी चिश्त ए शरीफ मध्ये चिश्ती ऑर्डरची स्थापना केली. यामध्ये सर्वात उल्लेखनीय संत म्हणजे मोइनुद्दीन चिश्ती. यांचा मृत्यू 1236 मध्ये झाला होता. त्यांचा मूळ सिस्तान, पूर्व इराण, नैऋत्य अफगाणिस्तान या ठिकाणी आहे. घुरीद राजवटीच्या शेवटी 1193 मध्ये ते दिल्ली येथे आले. त्यांनी आपल्या कल्याणकारी उपक्रमाने अजमेरला मध्य आणि दक्षिण आशियाच्या इस्लामिकीकरणाचे केंद्र बनवले. आज ठिकठिकाणी इस्लामचे अनुयायी त्यांना ख्वाजा गरीब नवाज केजीएन या नावाने सुद्धा संबोधतात. आपण त्यांच्या गाड्यांवर वगैरे इकडे तिकडे केजीएन नावाचं जे पोस्टर पाहतो ते त्यांच्याच नावाचं आहे. त्यांनी हिंदू मुस्लिम दोन्ही समाज एकत्र केला.
आपल्या विचारांचा प्रभाव दोन्ही समाजावर करण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम दोन्हीही त्यांचे भक्त आहेत. आजही हिंदू मुस्लिम अतिशय मोठ्या संख्येने त्यांच्या कबरीला भेट देतात. ते एक देशातलं प्रमुख तीर्थक्षेत्र बनलेलं आहे, पर्यटन केंद्र बनलेलं आहे. त्यांच्यापुढे त्यांच्या 8 वारसांचा समावेश होतो. या चिश्तिया ऑर्डर मध्येच असलेले शेख फरीद किंवा ज्यांना बाबा फरीद म्हटलं जातं, त्यांचे 4 शब्द म्हणजे त्यांच्या 4 रचना ह्या गुरुग्रंथ साहिब मध्ये आहेत. त्यांचं मूळ नाव आहे फरीदुद्दीन मसऊद गजशंकर. त्यांचं लेखन आणि भारतीय संतांचं लेखन, साहित्यिकांचं लेखन हे आपल्याला बऱ्याच अंशी समान असलेलं दिसून येतं. त्याच्या आपण पुढे थोडीशी चर्चाही करणार आहोत. तर त्यानंतरचा उपपंथ आहे तो म्हणजे सुहरावर्दिया. याचे संस्थापक अब्दुल वाहिद अबू नाजिब अस सुहरावर्दी. त्यानंतर आहे कुब्रावियाह नजमुद्दीन कुब्रा. नक्षबंदियाह खाजा याकूब युसुफ अल हमदनी हा सर्वात जास्त ऑर्थोडॉक्स असलेला हा पंथ आहे. त्यानंतर मुजद्दिया कहारिया नक्षबंद ऑर्डर शेख अहमद अल्फसानी सरहिंदी. यांचा जन्म सरहिंद पंजाब मध्ये झाला. त्यांना रिवावर असंही म्हटलं जातं. त्यानंतर सरवर कादरी. याचे संस्थापक सुलतान बहू. अल्लाहच्या नावावर चिंतन करणे आणि यामध्ये पुन्हा बौद्ध परंपरेतील ध्यान आणि योग याचा समावेश त्यांनी त्यांच्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर फिरदौसिया ही सुहरावर्दीची शाखा आहे. शेख बदरुद्दीन समरकंदी यांनी त्याची स्थापना केली, तर शरफुद्दीन याह्या मनेरी यांनी त्याला वाढवलं. त्यानंतरचा आहे बरकत्या कादरियाची ही शाखा आहे. शाह बरकतुल्ला मारेरावी यांनी त्याची स्थापना केली. या सर्व पंथांशिवाय अनेक उपपंथही त्याचे वाढलेले आहेत. थोडक्यात ओळख म्हणून आपण यांची चर्चा केली. तर काय होती ही सुफी संस्कृती? तर सुफी संस्कृतीचा पाया म्हणजे सिक्रेटिक गूढवाद. यामुळे सुफींना आदर मिळाला, कारण भारत देशामध्ये जो वैदिक धर्म आहे, या वैदिक धर्मातील भक्ती असतील, भगवद्गीता हा ग्रंथ असतील, त्यांच्या पूजा असतील, त्यांच्या प्रथा असतील, या सर्व प्रथा, पूजा, परंपरा या सुफीवादामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात. त्यामुळे स्थानिकांना ते इस्लामच्या शुद्ध तत्वज्ञानापेक्षा अधिक जवळचे वाटू लागले आणि त्यांच्यामध्ये मग साहजिकच अतिशय सौहार्दाचं, प्रेमाचं वातावरण तयार झालं. या सुफी भक्तांनी त्यांच्या जीवनाचं तत्वज्ञान हे गाण्यांशी, गीताशी जोडलं. तेच सुफी संगीत म्हणून आजही प्रसिद्ध आहे. स्थानिक हिंदू, बौद्ध, जैन या धर्मातील मोक्ष ही जी जीवनाचं अंतिम ध्येय असणारी संकल्पना आहे, ती संकल्पना आपल्याला तारिका आणि आखिराह मध्ये सुद्धा दिसून येते. या दोन्ही संकल्पना ह्या एकमेकांशी समांतर आहेत. ह्या पूर्णपणे एक जरी नसल्या तरी त्यामध्ये अतिशय पराकोटीचं साम्य असलेलं आपल्याला दिसून येतं. आखिराह म्हणजे काय? तर आखिर म्हणजे शेवटचा, म्हणजे इस्लामिक एस्कॉटॉलॉजी मध्ये जो न्यायाचा दिवस आहे, ह्या न्यायाच्या दिवशी सर्वांना कबरीच्या बाहेर काढून त्यांना स्वर्ग, जन्नत किंवा जहन्नम, नरकामध्ये पाठवायचं हे त्यांच्या कर्मावरून ठरवलं जाईल. एका अर्थानं स्वर्ग म्हणजेच मोक्ष आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच हा काय आहे? तर सुफींच्या दृष्टीनं आखिराह काय आहे? तर परलोक आहे. सुफींचं वैशिष्ट्य असं होतं की ते गैर मुस्लिमांबाबत अतिशय सहिष्णू होते. 17व्या शतकात सय्यद मोहम्मद गौस ग्वालेरी यांनी तर सुफी मंडळात योग सुद्धा लोकप्रिय केलेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रातील श्रीगोंदा येथील शेख महम्मद बाबा यांचा तर योग संग्राम हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे. त्यामध्ये सुफी संप्रदायाच्या प्रमुख संप्रदायापैकी एक असलेला जो कादरी संप्रदाय आहे, त्यातील मोहम्मद गौस, त्यांचे शिष्य राज महम्मद, त्यांचे शिष्य कादरी चांद साहेब उर्फ चंद्रभट उर्फ चांद बोधले आणि त्यानंतर कादरी महम्मद साहेब म्हणजेच शेख महम्मद. चांद बोधले महाराजांना तर चक्क दत्तात्रयांचा अवतार मानलं जायचं. त्यांचे 2 शिष्य जनार्दन स्वामी आणि शेख महम्मद. हे शेख महम्मद राज महम्मद यांचे चिरंजीव आणि या चांद बोधले महाराजांच्या 2 शिष्यांपैकी जनार्दन स्वामी यांचे शिष्य म्हणजे एकनाथ महाराज. ईश्वराला प्रेयसी मानून किंवा त्या दृष्टिकोनातून ईश्वर भक्ती ही सुफी संगीतामध्ये डिफाईन केली गेली होती. दुसऱ्या बाजूला वारकरी संप्रदायाशी त्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणाची जवळीकताही आपल्याला दिसून येते. ही परंपरा आपल्या लक्षात येते आणि या ठिकाणी सुफीवादाचा किती मोठा प्रभाव हा भारतीय विशेषतः वारकरी संप्रदायावर आहे हे आपल्याला दिसून येते. सुफी संत राज महम्मद यांचे चिरंजीव शेख महम्मद बाबा यांनी मराठीत रचना केल्या, तर वारकरी संप्रदायातील जगद्गुरु तुकोबाराय आणि संत एकनाथ यांनी हिंदीत अल्लाहच्या नावाने रचना केल्या. यातच सुफी आणि वारकरी संप्रदायाची जवळीकता आपल्याला दिसून येते. शेख महम्मद बाबांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजे यांनी जमीन दान केली होती आणि त्यांचं शिष्यत्व सुद्धा स्वीकारलं होतं. यावरून आपल्या लक्षात येते की
धर्म जाती यांच्या सीमा तोडून ही माणसं एकमेकांच्या कार्यकर्तृत्वाला मान्यता देऊन जगण्याचा मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न करत होते. किंबहुना मालोजी राजे यांच्या पत्नी उमाबाई यांनी अहमदनगर येथील शहा शरीफ बाबा यांना मूल होण्यासाठी नवस बोलवला होता आणि असं मानतात की त्या नवसाची पूर्तता म्हणूनच त्यांच्या दोन्ही मुलाचे नाव त्यावरून त्यांनी शहाजी आणि शरीफजी ठेवण्यात आले. एका बाजूला स्थानिक लोक सुफीवादाकडे जात होते आणि सुफीवादातील लोक हे या ठिकाणच्या स्थानिक वारकरी परंपरेशी एकरूप होत होते. त्यामध्ये शेख महम्मद बाबा यांचा योग संग्राम आणि त्यांचं सर्व लेखन कार्य आपल्याला ठळकपणे दिसून येत. त्यांचा एक अतिशय सुंदर अभंग आहे. ते लिहितात की ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन शेख महम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद. या गोपाळानं या देवानं असं केलेलं आहे की इथे काही सोवळं ओवळं नाही, म्हणजे कुठलाही जात पात या ठिकाणी नाही. काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा. केतकीच्या झाडाला जरी काटे असले तर आत केवड्यासारखा मौल्यवान ठेवा आहे. फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे. फणसावर काटे आहेत पण आत अमृतासारखं गोड गर आहे फणसाचा त्याचं फळ आहे. नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन. नारळ वरून तुम्हाला कठीण दिसते पण आतमध्ये काय आहे त्याच्या जीवन आहे. शेख महम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद. शेख महम्मद अविंद आहे म्हणजे मुस्लिम आहे पण त्याच्या हृदयामध्ये काय आहे? गोविंद आहे, देव आहे, ईश्वर आहे. अशा पद्धतीनं शेख महम्मद बाबा हे गोविंदाची ईश्वराची भक्ती करतात. तर दुसऱ्या बाजूला संत एकनाथ महाराज ज्यांचे गुरु जनार्दन स्वामी आहेत आणि ज्यांचे गुरु चांद बोधले महाराज आहेत ते हिंदीमध्ये रचना करतात आणि त्यामध्ये त्यांनी अल्लाचाही उल्लेख केलेला आहे. जनार्दन स्वामी विषयी आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते किल्लेदार होते देवगिरीच्या किल्ल्याचे आणि राजा एक मुस्लिम राजा होता. म्हणजे आपल्या हे लक्षात येतं की या ठिकाणी कसलाही जाती धर्माचा भेदभाव नसावा. त्याशिवाय एवढं मोठं पद जनार्दन स्वामींसारख्या भक्ताला मिळावं आणि त्यांच्याच आदेशानं एकनाथांनी जी ग्रंथ निर्मिती आणि भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला त्यामध्ये त्यांचा अभंग काय आहे पाहूया. विठ्ठलाचा उल्लेख त्यांनी अल्लाह या नावानं करून त्याचा गौरव केलेला आहे. काय लिहितात एकनाथ महाराज? हजरत मौला मौला सब दुनिया पालन वाला सब घट में साई विराजे करत है बोल बाला नवाजे में गरीब तेरा तेरे चरण को रतवाला अपना साथी समझ के लेना सलील वो ही अल्लाह जिन रूप से जगत पसारा वो ही सल्लाल अल्लाह एका जनार्दनी निजवद अल्लाह असल वो ही विटपर अल्लाह. या ठिकाणी महाराज सांगतात की हजरत मौला मौला सब दुनिया का पालनवाला, सगळ्या दुनियाला पालन करणारा तोच आहे, हजरत मौला आहे. सब घट में साई बिराजे करत है बोलबाला. सब घट में साई बिराजे, सगळीकडे साई म्हणजे देव आहे, ईश्वर आहे. या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे ते सांगतात जळी स्थळी काष्टी पाशाने ईश्वर भरलेला आहे. हे जे अद्वैताचं तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान ही सांगतात. सब घट में साई बिराजे करत है बोलबाला नवाज में गरीब तेरा तेरे चरण को रतवाला. मी तुम्हाला नवाजतोय, मी तुमचं कौतुक करतोय. मी कोण आहे? एक गरीब आहे आणि त्यामुळे मी तुमच्या चरणाजवळ आलेलो आहे. आणि तुम्ही काय करा? आपणा साथी समज केले ना सलील वोही अल्लाह. तुम्ही मला तुमचा साथी समजा, तुमचा अनुयायी समजा आणि असं करणारा तो महान माझा अल्लाह आहे, देव आहे. जिन रूप से जगत पसारा वोही सल्लाल अल्लाह. आणि ज्याच्या रूपानं संपूर्ण हे जगत पसरलेला आहे तोच कोण आहे? सल्लाल अल्लाह आहे. एका जनार्दनी निजवद अल्लाह असल वोही विटपर अल्लाह. आणि एका जनार्दनी महाराज सांगतात की सगळीकडे अल्लाहच अल्लाह आहे, देवच आहे आणि विटेवर सुद्धा कोण आहे? देवच आहे. या दोन्ही अभंगाची तुलना जेव्हा आपण करतो तेव्हा दोन्ही अभंगांचा मतितार्थही आपल्याला याचप्रमाणे समान असलेला दिसून येतो. दोन्ही अभंगांमध्ये एकच सांगितलेलं आहे की बाकी काही असेल, हृदयामध्ये गोविंद आहे, जळीस्थळी काष्टी पाशांनी अल्लाह बसलेला आहे. त्यामुळे तुमच्यात आमच्यात काहीही फरक नाही. जगद्गुरु तुकोबाराय यांचे गुरु बाबाजी चैतन्य हे सुद्धा एक सुफी संत मानले जातात. काही लोकांच्या मते ते नाहीत, काही लोकांच्या मते आहेत, परंतु वास्तव असं आहे की त्यांची आणि महाराजांची कधीही भेट झालेली नाही. आणि महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये सांगितले की स्वप्ना माझी केले जागे. त्यांनी सांगितले की स्वप्नामध्ये मला काय दिलेलं आहे तर बाबाजी चैतन्य यांनी मला दृष्टांत दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी त्यांना आपला गुरु मानले. हे एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला शेख अनगडशाह बाबा आणि संत भागीरथी यांच्याविषयी आपण एका मागच्या संत भागीरथी यांच्या पॉडकास्टमध्ये चर्चा केलेली आहे.
अनगडशा बाबांनी जगद्गुरु तुकोबारायांचं शिष्यत्व स्वीकारलं. त्यांची भेट झालेली नसताना सुद्धा आणि संत भागीरथी यांच्याकडून त्यांचा जो कटोरा भरत नव्हता तो भरला गेला. आणि अशा पद्धतीनं आजही तुकोबारायांच्या पालखीचा पहिला मुक्काम हा अनगडशा बाबा यांच्या दर्ग्यामध्ये होतो. याचा अर्थ पारलौकिक दृष्टीनं त्यांचं कनेक्शन, त्यांचे कॉन्टॅक्ट कुठेतरी नक्कीच आहेत. आणि जगद्गुरु तुकोबारायांनीही अल्लासाठी लिहिलेला एक अभंग आहे. तो अभंग असा आहे, अल्लाह एक तू नबी एक तू अवल नाम अल्लाह बड़ा लेते भूल न जाए इस्लाम त्या का लजमो परताही तुम बजाए. अल्लाह एक तू नबी एक तू काटते सिर पाओ हाथ नहीं जीव उराए अगले देखे पिछले बुझे आपे हुजूर आए सब सबरी नचाव म्याने खड़ा अपनी साथ हाथ पाओ रखते जवाब नहीं अगली बात सुनो भाई बाजार नहीं सभी निरचे लाओ नन्ना बड़ा नहीं कोई एक ठोर मिलाओ एक तार नहीं प्यार जी वतन की आस कहे तुका सोही मुडा राख लिए पैन पास. अल्लाह तूच आहेस, नबी पण तूच आहे, सगळ्यात मोठं नाव हे तुमचंच आहे. लोकांनी हे नाव विसरलं नाही पाहिजे. तर आपण तुंब बजाय मोठ्या मोठ्यानं आपण त्याचं नाव घेतलं पाहिजे. नामस्मरणाचा जो वारकरी संप्रदायाचा विचार आहे हा विचार महाराज या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसून येतात. आगले देखे पिछले बुझे आपे हुजूर आए सब सबरी नचाव म्याने खडा अपनी साथ हात पाव रखते जवाब नाही अगली बात. पुढचे पाहतात मागचे बुजतात, पण हुजूर तुम्ही आलात की मी सगळं सब सबरी नचाव म्याने म्हणजे सगळं करून बघितलंय आणि आपल्या सोबत मी उभा आहे. आणि अशा पद्धतीनं दुसरी काहीही बात नाही. अल्लाह एक तू नबी एक तू. अल्लाह एकच आहे, नबी सुद्धा एकच आहे. लहान मोठा या ठिकाणी कुणीही नाही आणि कसलीही आस नाही, इच्छा नाही, काय नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाकी कसली आस तू ठेवू नकोस, वतनाची, इस्टेटीची, प्रॉपर्टीची कसली आस तू ठेवू नकोस. तर तू काय कर, ईश्वराला शरण जा आणि यातच काय आहे तुझं भलं आहे. अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय, संत एकनाथ महाराज आणि शेख मोहम्मद बाबा यांच्या तीनही अभंगातून आपल्याला समान संदेश, समतेचा, मानवतेचा, प्रेमाचा आणि साध्या सरळ भक्तीचा संदेश आपल्याला मिळालेला दिसून येतो. या सुफी लोकांचे विधी काय आहेत तर फार सोपे. ज्या ठिकाणी या संतांच्या दर्गा आहेत, त्यांच्या कबरी आहेत, त्यांना भेटी देणे, ज्याला ते जियारत असं म्हणतात. सौदी अरेबियातील मदिना येथील प्रेषित मोहम्मद मजिद नवाबी यांच्या कबरीला भेट देणे, अजमेर येथे जाणे, त्यांच्यासाठी संतांची समाधी हे अतिशय पूजनीय स्थान आहे. ते आशीर्वाद देतात, बरका देतात आणि आपले विचार हे मृत व्यक्तींपर्यंत पोहोचवतात असंही त्यांच्याबद्दल मानलं जातं. त्यांच्या कबरींच्या संवर्धनासाठी राजे लोक, श्रीमंत लोक काय करतात तर त्यांचे जतन आणि त्यांचं स्थापत्यशास्त्रीय विकसन, नूतनीकरण करण्यासाठी काही वेतन देतात किंवा काही देणग्या देतात. त्यांना वक्फ असं सुद्धा म्हटलं जातं. पुढे हे दान वार्षिक झालं, मरणोत्सव याच्यामध्ये रूपांतरित झालं आणि इस्लाम मधील एका बाजूला हा समन्वयवादी सुफी पंथ आहे आणि दुसऱ्या बाजूला इस्लाम मधील शुद्धतावादी जे लोक आहेत ते या सर्वांना विरोध करतात, त्यांचा निषेध करतात. परंतु 1000 वर्षांची परंपरा, त्यांच्या जीवनाच्या सर्व भागामध्ये असलेलं संचित हे नष्ट करणं अजूनही शक्य झालेलं नाही. किंबहुना अतिशुद्धतेचा ध्यास हा मानवी मूल्यांच्या विरोधात आहे की काय असं वाटतं. कारण जगामध्ये कुठलीही पूर्ण शुद्ध वस्तू, व्यक्ती, विचार हा अंमलबजावणी करण्यासाठी किंवा आपल्या जीवनात उतरवण्यासाठी सोपा नसतो, अतिशय कठीण असतो, किंबहुना ते अशक्यच असते. सुफी संगीत हे अतिशय प्रभावी आहे, आजही प्रचंड लोकप्रिय आहे. याची एक समृद्ध परंपरा आहे आणि कल्पनांचा ते प्रभावी वापर करतात. संगीत म्हणजेच सामा किंवा साहित्यिक. श्रवण वाद्य संगीतात कविता ते गातात. त्यामध्ये पांढऱ्या पोशाखात घुटमळणाऱ्या दरवेशांचं सामान्य चित्रण हे सामासोबत जोडल्यावर आपल्या लक्षात येतं. वेगवेगळी सुफी संमेलने, त्यामध्ये कव्वाली गायली जाते, त्यामध्ये महिलांना सुद्धा स्थान दिलं जातं. इंडो मुस्लिम भक्ती परंपरेचा संस्थापक अमीर खुसरो, जे निजामुद्दीन चिश्ती यांचे शिष्य होते, त्यांनी या भारतीय संगीताचा पाया घातलेला आपल्याला दिसून येतो. मुस्लिम काळातील सर्वाधिक प्रतिभावान संगीत परंपरेचे संस्थापक आणि ज्यांना भारताचा पोपट या टोपण नावानं सुद्धा जगभर अभ्यासलं जातं. आजही वाढत्या सुफी पॉप संस्कृतीद्वारे चिश्ती यांची संलग्नता संपूर्ण जगभर वाढलेली आपल्याला दिसून येते. त्यांच्यामध्ये रूमी, हाफिज, बुल्ले शाह, अमीर खुसरो, खाजा, गुलाम फरीद हे प्रसिद्ध कवी, विचारवंत. तर सुफी संगीत गायकामध्ये आबिदा परवीन, सनम मारवी,
A.R. रहमान यांचा जोधा अकबर याच्यातलं ख्वाजा मेरे ख्वाजा हे गीत असेल, दिल्ली 6 मधील अर्जिया सारी असेल, किंवा रॉकस्टार मधील फन कुन फयकुन असेल, नुसरत फतेह अली खान असतील, राहत फतेह अली खान असतील, लखविंदर वडाले असतील, या सर्वांनी सुफी संगीताची सेवा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये केलेले आपल्याला दिसून येते. मॅडोना नावाची एक फार मोठी पॉप सिंगर, त्यांनी 1994 मध्ये बेड टाइम स्टोरीज मध्ये उच्च आत्मिक अवस्था दाखवण्यासाठी त्यांनी दरवेशी नृत्याचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. तर 1998 मध्ये बिटर स्वीट मध्ये मॅडोना ही रुमीची कविता गाते. त्याचबरोबर शोहरे मोविनियन यांनी पॉप आणि पारसी संगीताचा वापर करून रुमी यांची कविता गायलेली आहे. त्यामध्ये त्यांचा मौलाना और शोरा हा त्यांचा अल्बम सुद्धा प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीनं गझल हा सुद्धा एक सुफींचा अतिशय प्रसिद्ध काव्य प्रकार आहे. त्यामध्ये ईश्वर आणि भक्तीचे नाते प्रियकर प्रेयसी यांच्या संबंधाच्या परिभाषेत व्यक्त केले जाते. खुसरो यांनी हे लोकप्रिय केलं होतं. बहादूर शाह जफर याच्या दरबारामध्ये गालिब आणि जोग हे 2 प्रसिद्ध शायर होते. अशा पद्धतीने मराठीमध्ये सुद्धा या गझला आल्या. त्यामध्ये अमृतराय असतील, माधव जुलियन असतील, सुरेश भट असतील, सुरेशचंद्र नाडकर्णी असतील, किंवा आत्ताचे भीमराव पांचाळे असतील, या सर्वांनी सुफी संगीत हे लोकप्रिय केलेलं आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रामध्ये 13व्या शतकात हे सुफी दक्षिण भारतामध्ये आले. विशेषतः औरंगाबाद, आजचे संभाजीनगर, गंगापूर, पैठण, दौलताबाद, खुलदाबाद ही त्यांची केंद्र होती. प्रथम मोइजुद्दीन, नंतर निजामुद्दीन यांनी प्रचार केला. हे सर्व महाराष्ट्रामध्ये घडण्याचं कारण म्हणजे असं झालं की मोहम्मद बिन तुगलक हा जो दिल्लीचा सुलतानशाहीचा राजा होता, तो स्वतः एक सुफी होता आणि त्याने निर्णय घेतला की राजधानी दिल्ली टू दौलताबाद, आजच्या देवगिरी म्हणजे संभाजीनगरला आणायची आणि मग संपूर्ण राजधानी हलवली. त्यासोबत जवळजवळ 700 सुफी संत हे सुद्धा दौलताबाद या ठिकाणी आले. त्या ठिकाणी एक शहर वसवलं गेलं, एक संस्कृती तयार केली आणि अशा पद्धतीनं या सुफी लोकांचा दक्षिण भारताशी परिचय झाला. आणि मग राजधानी परत गेली, परंतु सर्व सुफी परत गेले नाहीत. काही या ठिकाणीच राहिले आणि या ठिकाणीच त्यांनी काय केला, त्यांच्या पंथाचा प्रचार केला. खुलदाबादमध्ये सय्यद जैनुद्दीन शिराजी यांचा दर्गा आहे आणि त्या प्रांगणामध्ये औरंगजेबाची एक मातीची कबर आहे. हाजी मलंग दर्गा ठाणे हा सुद्धा प्रसिद्ध आहे. लातूर मधील सुरत शहावाली दर्गा असेल, गावोगावी दर्गे आहेत आणि यामध्ये संदल चढवला जातो, मलिदा नावाचा प्रसाद दिला जातो आणि एकंदरीत भक्ती, पंथ आणि इस्लाम यांचा समन्वय करून एक भारतीय एकात्मतेचं प्रतीक असलेले हे सर्व संत आहेत. आता यांच्यामध्ये आलेली ही गूढवादाची जी परंपरा आहे, हा विचार कुठून आला, तर नागार्जुन नावाचे महायान बौद्ध विचारक होते. त्यांचा प्रभाव आदिशंकराचार्यावर होता. त्यांना तर प्रचंड बौद्ध असंही म्हटलं जातं, ज्यांनी माध्यमिक शून्यवाद आणि ब्रह्मसत्य हे समाजाला दिलं. 200 वर्ष हे चाललं, पुन्हा त्यास विरोध झाला आणि त्यामध्ये सुधारणा करत वेगवेगळे विचार भारतभूमीमध्ये रुजले, जे पुढे रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, ज्यांचे शिष्य सूरदास आणि रामानंद होते आणि रामानंदाचे शिष्य कबीर आणि सेना महाराज असे होते. या सर्वांनी हा जो गूढवाद आहे, हा गूढवाद जोपासला आणि त्याचाच प्रभाव सुफीवादावर पडलेला आपल्याला दिसून येतो. प्रसिद्ध सुफी संत शेख फरीद बाबा, ज्यांना बाबा फरीद म्हटलं जातं, त्यांचे 4 अभंग किंवा त्यांची 4 शब्द हे गुरुग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट केलेले आपल्याला दिसून येतात. यावरून आपल्या हे लक्षात येतं की सुफीवाद भारताच्या कानाकोपऱ्यात नसानसात कशा पद्धतीने पोहोचलेला होता. शीख संप्रदाय सुद्धा बंडखोर संप्रदाय, सुफी संप्रदाय सुद्धा बंडखोर संप्रदाय, अशा पद्धतीने मानवी जीवन सुखमय करण्याचा सुफीने प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. सुफीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी शाकाहाराला प्रोत्साहन दिलं. अपने पेट को कब्रिस्तान न बनने दे, अशा पद्धतीच्या सूचना किंवा अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येते. त्यांच्या जेवणामध्ये धान्य, कडधान्य, बाजरी आणि जरी मांसाहार करायचा असेल तर तो अतिशय नियंत्रणात करावा, अशा पद्धतीची शिकवण त्यांनी दिलेली होती. कबीर हे सुफी आणि भक्ती संप्रदायाचा मिलाफ असलेले एक सुंदर उदाहरण आहे. कबीर यांनी मांसाहाराची कठोर निर्भत्सना आपल्याला केलेली दिसून येते. अशा प्रकारे सुफींवर जैन, बौद्ध, वैदिक या सर्वांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. तर सुफींचा प्रभावही या स्थानिक धर्मांवर पडलेला आपल्याला दिसून येतो. त्यातूनच समतेची शिकवण, मानवता आणि सर्वांनी एकत्र प्रार्थना करणं, लहान मोठा, गरीब श्रीमंत असा भेदभाव न करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याग करणं, या सर्वाचा प्रभाव भारतीय संत परंपरेमध्ये आपल्याला दिसून येतो. बाबा फरीद यांनी अहिंसेवर काय सांगितलेलं आहे? जो ते मारन मुखिया उनान मारो घुम, अपनडे घर जाइये पैर तिनादे चुम.
तुम्हाला जर कोणी बुक्की मारत असेल तर त्याला तुम्ही फिरून मारू नका, आपल्या घरी जावा, त्याचं दर्शन घ्या. जैन धर्मामध्ये सुद्धा आपल्या गालावर एक कुणी मारला तर आपण दुसरा गाल पुढे करावा असं सांगितलेलं आहे, असं सांगितलं जातं. किंबहुना महात्मा गांधीचं जे अहिंसेचं तत्वज्ञान आहे त्यामध्येही असेच सांगितलं जातं आणि हेच तत्वज्ञान सुफीनेही सांगितलं होतं. परनिंदा पासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा सांगणारे बाबा फरीद आहेत. जे तू अकल लतीफ है काले लिखना लेख, आपनडे गिरह बान में नीर सिवाकर वेख. तुझ्याकडे जर थोडाही शहाणपणा असेल तर लोक काय म्हणतात त्याकडे पाहू नकोस, तर तू काय कर, तुझ्या गिरहबांमध्ये तुझ्या मनामध्ये तू डोकावून बघ, तुला कळेल काय आहे ते. त्यामुळे परनिंदेबद्दल लोकांसोबत वाद घालत बसायचं नाही किंवा त्यासोबत भांडण करत बसायचं नाही. प्रभू विरह बद्दल काय लिहितात? बिरहा बिरहा आखिये बिरहा हूं सुलतान, जिस तरह बिरहाना उपजे सोतन जान मसान. देवाच्या विरहानं मी काय गेलेलो आहे, एकटा झालेलो आहे. आणि जर हा एकटेपणा देवासाठी जर माझ्या मनामध्ये येत नसेल तर हे जीवन काय आहे, मसान आहे. म्हणजे मी ईश्वर भक्तीला किती व्याकुळलेलो आहे हे महाराज या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसून येईल. रॉकस्टार नावाचा एक प्रसिद्ध चित्रपट आला होता, त्यामध्ये नादा परिंदे घर आजा नावाचे गीत आहे आणि त्यामध्येही बाबा फरीद यांच्या या सुफी रचना समाविष्ट केलेल्या आहेत. त्यामध्ये एक रचना अतिशय सुंदर आहे. कागा कागा रे मोरी इतनी अरज तोसे, चुन चुन खइयो मांस, अरजिया रे खइयो ना तू नैना मोहे, पिया के मिलन की आस. म्हणजे ईश्वर भक्तीमध्ये मी एवढा तल्लीन झालेलो आहे, माझ्या शरीरामध्ये आता काही उरलं नाही आणि मला पाहून मग कागा म्हणजे कावळा माझ्या शरीराचं मांस खायला येतो आहे आणि मी त्याला सांगतो की अरे तुला खायचं तर खा, माझ्या शरीरातलं सगळं मांस तू खाऊन घे, परंतु शोधून शोधून सर्व मांस खा, फक्त माझे डोळे राहू दे. कारण हे डोळे काय आहेत तर माझ्या ईश्वराला देवाला पाहण्यासाठी मला हवे आहेत. माझं सर्व शरीर खाऊन टाकलंस तरी चालेल, पण माझे काय कर, डोळे राहू दे, ज्याला ईश्वराला पाहायचं आहे. या ठिकाणी प्रियकर असं सुद्धा आपण म्हणू शकतो आणि हीच सुफी संगीताची साहित्याची खासियत आहे, ज्यामुळे आजही ते जिवंत आहे. किंबहुना आजच्या तरुणाईला सुद्धा ते अतिशय मनापासून आवडत आहे. तर आजच्या या लांबत चाललेल्या पॉडकास्टला आपण थांबूया. ईद ए मिलादच्या सर्व बांधवांना शुभेच्छा आणि आपला हा जो समतेचा प्रेमाचा संदेश आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपण YouTube, Spotify सह सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहोत. तर मानवतेच्या या उपक्रमाला साथ करा, लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा, एवढे आवाहन करून थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.